Okay, so up to the previous video, we have come up to the drawing of net bending moment diagram. Okay, फ्री एंड बेंडिंग मुवमेंट डायग्राम आणि फिक्स्ड एंड बेंडिंग मुवमेंट डायग्राम कसं काढायचं बघितलं आपण आणि त्यानंतर नेट बेंडिंग मुवमेंट डायग्राम काढायची प्रोसिजर जे आहे ते मी तुम्हाला सांगितले आहे. बघा, पहिले फ्री एंड बेंडिंग मुवमेंट डायग्राम, फिक्स्ड एंड बेंडिंग मुवमेंट डायग्राम काढल्याबरोबर आपल्याला MA आणि MB काढावं लागेल. ठीक आहे, MA आणि MB. त्यानंतर जे आहे फायनली नेट बेंडिंग मुवमेंट डायग्राम आपण ड्रॉ करू शकतो. हे तुम्हाला नंतर समजेल की मी काय सांगतोय. बट जस्ट रिमेंबर, once you draw free end bending moment diagram and fixed end bending moment diagram, then the next step is to calculate the value of MA and MB. Then after we will draw the net bending moment diagram. आता next topic जो आहे आपला, that is for which we are waiting up to now, the conditions for finding the fixed end moment. Conditions for finding the fixed end moments ज्यालाच आपण म्हणतो MA and MB. कोणत्या कंडिशन्स ज्या आहे आपल्याला वापरावं लागेल कशासाठी? MA आणि MB फाइंड आउट करायसाठी. आता आपल्याला माहित झालं आहे की MA आणि MB किती इम्पॉर्टंट आहे पूर्ण फिक्स्ड बीम मध्ये, कारण की याच्यावरच R डिपेंड आहे आणि त्या R वर RA आणि RB डिपेंड आहे. ठीक आहे. So first we will have to find out the value of MA and MB. For this, the first condition is, that is condition number 1. So याला शॉर्ट मध्ये मी पहिले लिहितोय की A is equal to A dash. हे वर जे केलं याला डॅश म्हणतो आपण. ओके, फर्स्ट कंडिशन आहे A is equal to A dash. आता A म्हणजे काय आणि A dash म्हणजे काय? तर A म्हणजे काय? एरिया ऑफ, A stands for area of free end bending moment diagram. Area of free end bending moment diagram, जो A लिहिलेला आहे आपण. ठीक आहे, this is equal to area of fixed end bending moment diagram. आता फ्री एंड बेंडिंग मुवमेंट डायग्राम आणि फिक्स्ड एंड बेंडिंग मुवमेंट डायग्राम काय आहे हे तुमच्या डोक्यात जे आहे ते चमकलं पाहिजे. नसेल चमकत तर व्हिडिओज परत बघा. तुम्ही तयार नाही आहे अजूनही फाइंड आउट करायसाठी. ओके, चला. सो काय कंडिशन आहे? फर्स्ट A इज इक्वल टू A डॅश म्हणजे एरिया ऑफ फ्री एंड बेंडिंग मुवमेंट डायग्राम इज इक्वल टू एरिया ऑफ फिक्स्ड एंड बेंडिंग मुवमेंट डायग्राम. म्हणजे बघा, सेम प्रॉब्लेम घेऊ. हा फ्री एंड बेंडिंग मुवमेंट डायग्राम कसा आहे? हा ट्रायंगुलर आहे. आता यालाच मी इथे ड्रॉ करतो. जरा बेस, दिस इज द हाइट, असा दिसतोय तो. ठीक आहे, याचा एरिया दिस इज इक्वल टू एरिया ऑफ फिक्स्ड एंड बेंडिंग मुवमेंट डायग्राम. फिक्स्ड म्हणजे हा खालचा रेक्टँगल, हा असा रेक्टँगल आहे. आता आपल्याला करायचं काय? इथे आपल्याला फक्त एवढंच करायचं आहे की फाइंड आउट दिस एरिया ऑफ ट्रायंगल, फाइंड आउट द एरिया ऑफ रेक्टँगल आणि दोघांनाही काय करायचं? इक्वेट करायचं. इफ वी डू दिस देन वी विल गेट द व्हॅल्यू ऑफ MA and MB. कशी भेटणार ते आपण सॉल्व केल्यावर कळेल आपल्याला. बट व्हॉट वी हॅव टू डू, व्हॉट इज द फर्स्ट कंडिशन? फ्री एंड बेंडिंग मुवमेंट डायग्राम, फिक्स्ड एंड बेंडिंग मुवमेंट डायग्राम काढलाय आपण. आता त्याचा एरिया काढायचा, दोघांनाही इक्वेट करायचं and that will give us the value of MA and MB. ओके, आता इथे एक नोट लिहून टाका. एक नोट, if the loading is symmetrical, if loading is symmetrical, आता सिमेट्रिकल म्हणजे ते मधात बोट ठेवलं की दोन्ही बाजूला सारखं दिसलं पाहिजे आपल्याला. ठीक आहे, इफ लोडिंग इज सिमेट्रिकल याचा अर्थ काय होतो? MA आणि MB कसे आहे? सेम आहे. MA आणि MB कसे आहे? सेम आहे. ही कंडिशन आपण बघितली होती.
म्हणजे जर लोडिंग सिमेट्रिकल आहे आणि MA आणि MB जर सेम असेल देन only first condition म्हणजे जे आपण लिहिली आहे A is equal to A dash is enough to solve the problem, or we can say to find MA and MB. To find MA आणि MB म्हणजे काय सांगायचं आहे मला, जर लोडिंग सिमेट्रिकल असेल तर फक्त पहिलीच कंडिशन जरी लावली तरी आपल्याला MA आणि MB ची व्हॅल्यू भेटून जाणार. ठीक आहे. पण जर MA आणि MB सेम नाही राहणार, MA आणि MB सेम कधी नाही राहणार, जेव्हा लोडिंग सिमेट्रिकल नाही. म्हणजे जर लोडिंग सिमेट्रिकल नसेल तर आपल्याला दोन कंडिशन वापरावं लागेल. जर लोडिंग सिमेट्रिकल असेल तर एकाच कंडिशननी, जे फर्स्ट कंडिशन आहे त्याच कंडिशननी आपल्याला जे आहे MA आणि MB भेटून जाणार. ओके, so this is the first condition. Now write down the second condition. Condition number 2. Centroid, or before writing you first write it like this. ठीक है. दूसरी कंडिशन आहे AX बार is equal to A X dash bar, or we can say A dash X dash bar. ही आहे आपली दुसरी कंडिशन. पण आपल्या फर्स्ट कंडिशन मध्ये काय दिलेलं आहे की A आणि A dash काय आहे, A आणि A dash काय आहे, सेम आहे. म्हणजे हे दोन्ही काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल. सो व्हॉट विल रिमेन हिअर इज X bar is equal to X dash bar. X bar is equal to X dash bar. ठीक आहे. आता याला जर आपल्याला लिहायचं असेल सो वी कॅन राईट इट लाईक दिस. डिस्टन्स ऑफ सेंट्रॉइड X is equal to, हे X म्हणजे काय, डिस्टन्स ऑफ सेंट्रॉइड in free end bending moment diagram. फ्री एंड व्यवस्थित लिहून घ्या. इन फ्री एंड बेंडिंग मूवमेंट डायग्राम फ्रॉम लेफ्ट साइड or from left end. From left end is equal to same distance of centroid in fixed end bending moment diagram. Fixed end bending moment diagram from left end. बघा याचा अर्थ काय आहे, त्याच्यासाठी आपण सेम डायग्राम जो आहे तो ड्रॉ करून घेऊ. हा होता आपला फ्री एंड बेंडिंग मूवमेंट डायग्राम, ट्रायंगल. ओके, आणि दुसरा काय होता, फिक्स एंड बेंडिंग मूवमेंट डायग्राम, दॅट इज द रेक्टँगल. आता लेफ्ट एंड म्हणजे जे लेफ्ट साइडचा आपला एंड आहे हा दिस साइड. ओके, दिस वन. आता सेंट्रॉइड म्हणजे काय, सेंट्रॉइड म्हणजे एक असा पॉइंट जो आपण अज्युम करतो तिथे पूर्ण एरिया जो आहे तो काय कॉन्सन्ट्रेटेड आहे. इट इज अ पॉइंट ऑन अ फिगर वेअर द ऑल और द टोटल एरिया इज अज्युम टू बी कॉन्सन्ट्रेटेड. तर ट्रायंगलचा जो आहे सेंट्रॉइड इट इज ॲट अ डिस्टन्स ऑफ h/3 फ्रॉम द बेस. जिथे मिडियन्स सगळे मिळतात त्या डिस्टन्सवर आहे. ठीक आहे. तर whatever the distance of centroid is there from the left end पासून जे काही डिस्टन्स असणार this will be equal to distance of centroid from the left end in the second diagram. काय म्हटलेलं आहे याच्यात की ट्रायंगलचा, ठीक आहे, ट्रायंगलचा सेंट्रॉइड जो आहे त्याचं जे डिस्टन्स आहे लेफ्ट साइड पासून म्हणजे पॉइंट ए पासून तेच डिस्टन्स राहील रेक्टँगलच्या सेंट्रॉइडचं लेफ्ट एंड पासून.
ठीक आहे. आपण जेव्हा याच्यावरनं एक डिराईव्ह करू इक्वेशन, तर इक्वेशन डिराईव्ह केल्यावर हे अजून सोपी जाणार. राईट नाव यू जस्ट रिमेंबर दिस टू कंडिशन. फर्स्ट कंडिशन इज area of free end bending moment diagram is equal to area of fixed end bending moment diagram. Okay, next condition काय आहे, distance of centroid from the left end of free end bending moment diagram is equal to distance of centroid in fixed end bending moment diagram from the same left end. लेफ्ट साइडने जेवढं डिस्टन्स आहे सेंट्रॉइडचं ते दोनही डायग्राम मध्ये सेम राहील. Okay, so these are the two conditions for finding out the net, we can say, to finding out the fixed end moments. Now in the next class or in the next video we will find out the value of MA and MB for this problem.